ज्ञानोबा सोपान मुंडे जे आंधळी होती अशीच लेकीनं नेली, लेकीपासून तिकडे नेल्याच्या नंतर लेकीनं नावचं करून घेतली. पुन्हा आम्ही त्यांना कब्जा दिला नाही. त्यांनी भांडण लावलं, भांडण लावून 85ला भांडण त्यांच्यासारखं झालं तरी पण त्यांना कब्जा मिळाला नाही. पुन्हा नंतर भांडण लावलं, पुन्हा 94चा फैसला त्यांच्यासारखा झाला तरी पण त्यांना जमिनी मिळाली नाही. बिलेपी आणलं, सगळं आणलं, त्यांना कब्जा दिला नाही. नंतर भांडण लावलं, पुन्हा 94चा फैसला त्यांच्यासारखा झाला तरी पण त्यांना जमिनी मिळाली नाही. बिलेपी आणलं, सगळं आणलं, त्यांना कब्जा दिला नाही. पुन्हा 4 वर्ष दम खाली, 4-5 वर्ष पुन्हा त्यांचं हारीत झालं. ते पुन्हा हारीत झाल्याच्यानंतर आमच्यासारखा भांडणांचा फैसला 23चा लागला. 23चा लागल्याच्यानंतर आम्हाला असं कळालं की किनगावच्या कार्यकर्त्यानं जमीन घेतली म्हणून, किशोर बापूनं घेतली जमीन म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी म्हणले आम्ही घेतल्या जमीन आम्हाला कुणाला द्यायची नाही. म्हणून आम्ही आता विचार केला किंवा आता आम्हाला पर्याय नाही, किंवा आम्हाला औषध घेतल्याशिवाय किंवा फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि प्रतिनिधीने जर समजा जर ह्यांनी जर असे जर धंदे केले तर सामान्य माणसाने कसं करायचं? हे सगळ्या वर्षजणाला सगळ्याला माहिती व्हावं. आमची आज जमीन 17 ऑगस्टच्या अगोदर त्यांनी घेतली नावावर करून. 17 ऑगस्ट झालं तसं आम्ही लेकरं बाळा आमच्या बायका सगळे आम्ही देशोधरी लागलेल्या रोजगार करून खातो तरी मी खाऊ देण्यात हाय ते शेत बी नावावर करून घेतले. किशोर मुंडेंनी घेतलं. हे कशासाठी घेतले? का ना आमची जमीन द्या म्हणून आम्ही हातापाया पडला त्यांच्या. ते पण पडले नाहीत हातापाया. कशासाठी पडला? आमच्या काहीतरी कुठंतरी योजना लागत असलं. माझं लेकरू पहिली शाळेच घातले तरी शिकू दिना मी त्याला. रोजगार करून मी खाते ते बी खाऊ दिनात. हाय ते शेत म्हणून आई वडिलांनी माझ्या त्यांना बघून दिलं. हाय शेत जा माय कर नान म्हणून. मी म्हणाले मला शेत नाही दादा, कस करू आता कस करू बाई, जा काहीतरी पर्याय करू, नान काहीतरी होईल. माझे लेकर मी एक अंगणवाडी मध्ये आहे, मी घरी लोकांपाशी ठेवलं. कशासाठी ठेवलं असेल? काहीतरी मला पोटाला माझ्या खायला नाही म्हणत भेटलं ना. आज माझ्या पोटाला खायला मी उपाशी. आज चटणी घेऊन होती माझ्या घरी, चटणी घेऊन आले कशी तरी लोकांच्या हातापाया पडून घेऊन. कशासाठी आली असेल? हे काहीतरी शेतामध्ये होतं म्हणून खायला दिलं माझ्या बापानं बघून. ते बी नाही खायला मला. हाय ते नवरा रोजगार करीत चाललाय फिरत. मी बी लोकांच्या का उन्हामध्ये असली उभं टाकले. कशासाठी उभी टाकली असेल उन्हामध्ये? आमच्या कोणीही ऐकायला तयार नाही. आम्ही 10 वेळेस त्यांच्या समोर गेलो. त्यांना म्हणलं बापू ही तुम्ही आम्हाला विचारून घेतली नाही, तुम्ही आम्हाला कुठली गोष्ट विचारून केली नाही, तुम्ही आमची जमीन द्या म्हणून 10 वेळेस पाया पडल्या. त्यांनी ऐकायला तयार नाही. ती म्हणते ती विकताना आम्ही सांगू तुम्हाला. पर त्यांनी बापूने बी विचारले नाही, ते आमच्या वडिलाच्या आत्याने बी विचारले नाही, आत्याच्या जावयाने बी विचारलं नाही. त्यांनी आम्हाला काहीच म्हणले नाहीत. जमीन अशी विकालेत म्हणून आमच्याकडे काही संपर्क बी आला नाही, किंवा आम्हाला चर्चा बी केली नाही. ते तुमचं रान आले आम्ही कुणाला तर बैनामध्ये आला काही अशी काही गोष्ट बी केली नाही त्यांनी. परस्पर हे बापून असं करायचं काम नव्हतं. इथून पुढे काय घडेल ते आम्ही सगळे मराय बी तयार हवं, माराय बी तयार हवं, जीव सोडून द्यायला तयार हवं. ह्याच्या पलीकडे आमचा पर्याय नाही. किशोर मुंडे हे शेत घेतलेलं आहे आमचं. आमच्या आई वडिलांना शेत बघून दिलेलं आहे आम्हाला. पहिल्यापासून 2-3 पिढ्या झाल्या तरी बी हे शेत आमचंच आहे. त्यांनी येऊन हे करतात, तिथं धमक्या देतात आमच्या माणसाला. 2 महिने झालं, 1.5 महिना झालं, सारखी येण्यावर आहेत, बघण्यावर आहेत, धमक्या देण्यावर आहेत. आमच्या माणसाचं काही झाल्यावर कसं करायचं? आम्ही फाशी घ्यायला तयार आहोत लगेच. किशोर बापू असेच प्रत्येकाची जमीन दांडगावपणानेच घेत आहेत. पहिल्यापासून पण दांडगावपणा. मी दांडाव म्हणून मला वैनामध्ये द्या म्हणून किशोर बापून घेतलेला आहे त्यांच्याकडून. जमीन 3 पिढ्यापासून आम्हीच वाहून खात आहोत. जमीन ही आमचीच आहे, त्यांची आहे म्हणून असं कधीच कुणालाच माहिती नाही की त्या कुत्रेवाल्याला बी आहे त्यांची जमीन माहिती नाही. जमीन आमचीच आहे म्हणून आम्हाला पहिल्यापासून आमच्या सासूबाईनं सांगितलेलं आहे. 1976ला जमीन आमच्या पणजीनं जावाईच्या नावावर करून दिली. पण 76च्या नंतर 80ला कोर्टात चाललं. 80ला त्यांच्यासारखा निकाल लागला, 85ला बी त्यांच्यासारखाच लागला, आणि 94ला शेवटचा हायकोर्टाचा 94 लागला. मग त्याच्यानंतर 12 वर्षाच्या आत त्यांनी कब्जा करायला पाहिजे होता. त्यांनी तसं 12 वर्षाच्या नंतर केलं नाही. मग त्यांनी 2019ला पिटिशन दाखल केलं. पिटिशन दाखल केलं की मग कोर्टानं सांगितलं की निर्णय तुमचा खारीज आहे. 12 वर्षाच्या आत त्यांनी करायला पाहिजे, म्हणजे 2006पर्यंत त्यांनी कब्जा करायला पाहिजे होता. मग त्यांनी 19ला दाखल केला, माफीनामा केला. आणि परत हे माफीनामा एक हे 23चा जे कसल त्याची जमीन म्हणजे आमच्यातर्फे आमचाच कब्जा 76पासून, म्हणजे 76च्या बी अगोदर आमच्या पणजीपासून म्हणजे पंजोबापासून आमच्याच ह्याच्यापर्यंत. मग
आता आज तागत जमीन आमचीच काबीजमध्ये आहे आणि हे 23चा निकाल आमच्यातर्फेच लावला. त्यांचा जे पिटिशननामा म्हणजे त्यांनी माफीनामाही केला, त्यांनी त्यांचा खारिज केला कोर्टानं आणि आमचाच कब्जा म्हणून त्यांनी डिक्लेअर केला. ते समजेच कागद हे का हे निकाल 23चा 19ला पिटिशन दाखल केलं त्यांनी आणि 23ला निकाल दिला कोर्टानं की आमची जमीन. मग आज माझं एक म्हणणं असं आहे की बापू कसा आजच्या घडीला गुंडा म्हणायला हरकत नाही, कारण गोरगरिबाच्या जर जमिनीवर येऊन कब्जा करत असेल दांडगावपणाने म्हणजे गुंडच म्हणावं लागेल ना आजच्या ह्या युगामध्ये. एक माझी रिक्वेस्ट आहे अजून बी प्रशासनाला की आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आम्ही गुंड लोकांच्या हातात जमीन गेल्याच्या नंतर त्यानं सर्व साम दाम दंड वापरू शकते ना, त्यानं म्हणजे गुंड्याच्या प्रवृत्तीनं आम्हाला बाहेर बी काढू शकते. ती फक्त SP साहेबाला दिली आमच्या शांततामय कब्जा उठू नये म्हणून. जर शेवटी कब्जा उठवला शेवटी आम्हाला पर्याय नाहीच ना ह्याच्याशिवाय, मरण्याशिवाय. त्याच्या खाली जर कोणी उतरलं तर बेशक मी लेकरा बाळा घेऊन सगळे घेऊन आम्ही जीवदान देणार आहोत. सरकारच्या खाली उतरलं नाही पाहिजे कोणी आम्हाला. आमचा कब्जा आम्ही सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही. आम्ही लहानपणापासून आमची जमीन आमच्याच हातामध्ये आहे. आमचे एवढे भाऊ बहीण आहेत, आम्हाला 10 एकर शेत आहे. आम्ही कुठं जायचं हे सगळं ह्यांनी पण कब्जा करत असल्यावर. आमचे छोटे छोटे लेकरं आहेत, त्यांनी दररोज येतात आम्हाला धमक्या देतात. आम्ही नाही तिथं गेलो, आमदार खासदाराकडे गेलो, पण कुणीच आमची दखल घेतली नाही. मग आम्ही कसं जगायचं? आज ह्या घडीला आम्ही आमचे लेकरं बाळ हे करून इथं शेतात राबायला, उन्हातानाचं लेकरं बाळ शेतातून बारके घरी शेतात आणून राबतात. आणि तिने पण आमची शेत जमीन गुंड्याच्या ह्यानं प्रवृत्तीनं घेऊन चालले. तर आम्हाला न माहीत असताना त्यांनी आमची जमीन आमच्या कब्जात असताना त्यांनी घेऊन गेलेत आमची शेत. होत नाही आणि कोणीच नाही. आता काही नोकरदार नाहीत आमच्या घरात, सरकारी नोकरीला नाहीत, कोणीच नाही. आहेत ते त्यांचा उदरनिर्वाह शेतावर चालते आणि ते घेतल्यावर ह्यांना बाकी काय राहणार? ह्यांचं सारलं ठेवा म्हणा, हाय ती बी बाकी घ्या म्हणा, सगळीच लेकरं बाळायचं सारलं करा बस. कोणी आलं नाही पाहिजे शेतात. 10.5 एकर जमीन आहे सर सगळी. आणि याच्यामध्ये जवळपास 15 ते 20 कुटुंब ह्या जमिनीमध्ये करून खातात. आमचा सर्वांचा उदरनिर्वाह ह्या जमिनीवरच आहे. मग तुम्ही बापूला जाऊन आम्ही प्रत्यक्षात भेटलो, पाये धरले त्यांचे, पण त्यांना आमची दया आली नाही. त्याच्यामुळं आता पर्याय नाही आमच्यापाशी. शेवट पर्याय एवढाच आहे, कारण रक्षकच जर भक्षक बनले तर जायचं कुणाकडं? आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बापूला सगळी जनता ओळखते आणि त्याच माणसानं जर जनतेच्या मतावर निवडून येऊन जनतेला जर असं करू लागले तर आम्ही जायचं कुणाकडं? प्रशासन, शासकीय प्रशासन त्यांच्या बाजूनं आहे, पॉलिटिकल प्रशासन त्यांच्याकडूनच आहे. आम्हाला आहे कोण? कशावर? म्हणजे त्यांनी राजकीय आहेत ना, पैसा साम दाम दंड हे सगळं आहे त्यांच्यापाशी. आमच्यापाशी कोण आहे? आमच्यात ना कोणी सुशिक्षित आहे, नोकरदार नाही, कुणीच नाही ना आमच्या इथं. न्यायव्यवस्थेवर आहे हो, पण त्यांनी गुंडगिरीनं जर येऊन कब्जा केला तर न्यायव्यवस्था काय करणार आहे? न्यायव्यवस्था तुम्हाला प्रूफ मागते आहे. प्रूफ कुठून दाखवायचं? आमच्यापाशी प्रूफ काय म्हणून दाखवायचं? आम्ही आता आमच्या एवढ्याच रान आहे, आम्ही कुठं जाऊ? आमचे लेकर बाळ एवढ्यावर चालणार आहेत आणि आमच्या आज सासून ही रान लिहून दिलेलं आहे. ज्या आंधळ्या होत्या तिकडे दिवाळला म्हणून नेलं. आणि म्हणजे तुम्ही नातेवाईकच आहात? आम्ही नाही, किशोर बापू मुंडे जे आहेत ते तुमचे नातेवाईकच आहेत. मग तुमची आजी त्यांच्याकडे कशी गेली? ते आमच्या आताच्या लोक त्यांनी बैनामा करून दिला काल त्यांना. हा, ते कुजरीच्यानी लटपट्याने दिला बैनामा करून किशोर बापूला. हा, 94चा निकाल त्यांच्यासारखा होता. 94च्या निकालावर त्या किशोर बापूने जमीन घेतली आहे. 19चा निकाल आमच्यासारखा आहे. साम दंड जे काही वापरायचं बघाले त्याचा पर्याय तुम्ही करू शकता तुम्ही मीडियाला कळवून. अधिकारी देखील ते त्यांच्यासारखंच बोलायचं कुठे गेलं की. पोलीस स्टेशनला गेला, पोलीस स्टेशन अर्ज घेतला नाही आमचा. किनगावच्या मरायचं काय करायचं? मग आम्हाला जमीन नाही, आम्ही एवढ्याच ह्याच्यामध्ये खाला आणि त्यानं येऊन कब्जा करतय, आमच्या माणसं मारतय, माणसं धाडतय. कशासाठी धाडतय? लोक येऊ बघून चाललेत भावताली, त्यानं सडकाच्या खाली उतरायचं. मग आम्ही त्याला सांगताव आणि आम्ही जर हे नाही वावरात जर आला तर त्याला मग दाखवताव कसं दाखवायचंय ती. त्यांना रोडच्या खाली उतरायचं नाही. आणि त्यानं जर आमच्या माणसाला काही जर झालं, त्याच्यावर जर आरोप घेतला आणि त्याच्यावरच सगळं जाणार. आमच्या घरचं जर कुणी जर मेलं तर त्याच्यावरच जाणार सगळं. आणि त्याला तर शेती तर भेटू देतच नाव आम्ही, पण त्यानं खाली ये म्हणा. लोक धाड आले इतर वावरायनं, सगळ्या रस्त्याने फिराले, इकडे तिकडे गाड्या घेऊन यायले रोडला.
रोडच्या त्यानं खाली उतरायचं नाही. हा त्याला सांगणं आहे किंवा ही म्हणून तुम्हाला सांगायला जमीन घेतली त्यांनी. आम्ही लेकरं बाळ आमचे लहान आहेत, आम्ही डबे आणलेत, आम्ही औषध पिणारा, इथं काही पिणारा त्याच्या दारात जाऊन काही आम्ही फाशी घेणारा का घेतले हे ना. आम्ही सगळ्यांनाच जाऊन सांगून आलो, पोलीस स्टेशन मध्ये गेलो, अहमदपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो, त्यांनी देखील आमचा काही दाखला घेतला नाही. मग आम्ही काय करायचं? आम्ही शेतकरी आहोत, आमचे छोटे छोटे लेकर आहेत, आम्ही काय करायचं? मग पर्यायच नाही. त्यांनी यायला तर आमच्याकडे धमकी देतात, बघून जातात, आम्हाला काय तर धमक्या देणार, सोयाबीन काढलं की घेऊन जाणार असं सांगणार. मग आम्ही काय करायचं? आम्ही सगळ्यांना खासदार आमदाराकडे जाऊन देखील आमची कुणी दाखल घेण्यात आल्यानंतर मग आम्ही काय करायचं? दुसरा पर्यायच नाही. मग आम्हाला फाशी घेतल्याशिवाय औषध पेल्याशिवाय तर पर्यायच नाही. त्यांनी जमीन घेतली कोण्या आधारावर? त्यांचाच कब्जा नाही तो हे कुणाकून घेणार आहे कब्जा? ह्यांच्याकून घेणार आहे का? तो आधी कोदरीचे घेतेल आणि पुन्हा ह्यानं घ्यावं लागेल कब्जा. कसं घेणार आहे? मुळामध्ये ही जमीन माझ्या पणजीची, मी गंगाधर उद्धवराव मुंडे. ही जमीन 10.5 एकर आमच्या पणजीची आहे, पणजीच्या नावावर होती. पणजीचं वय जवळपास 75 ते 80 असताना त्यांच्या लेकीनं कुदरी या गावी घेऊन गेली आणि तिथं त्या आजीला पणजीला आमच्या दिसत नव्हतं, आंधळी होती. तिथं धोक्यानं जावयानं तिचा अंगठा घेऊन बैनामा करून घेतला. ही प्रकरण कोर्टामध्ये चाललं 94 पर्यंत. 94ला निकाल त्यांच्यासारखा लागला हायकोर्टाचा. आणि ती निकाल लागल्यावर कोर्टाने त्यांना असं सांगितलं की तुम्ही 12 वर्षाच्या आतमध्ये कब्जा घ्या जमिनीवर. पण त्यांनी इथं काही आले नाहीत, कब्जा काही घेतली नाही. 12 वर्ष कब्जा घेतला नाही घेतला. मग त्यांनी 2019ला परत कोर्टाकडे पिटिशन दाखल केले किंवा आम्हाला मुदत वाढवून भेटावी कब्जासाठी, आणि त्याच्यासोबत एक माफीनामा जोडला त्यांनी. मग ते माफीनामा जोडल्यावर कोर्टाने त्यांना फेटाळून लावलं किंवा तुम्हाला आता कब्जाला मुदत वाढवून देता येत नाही. सदरील जमीन ही जी मालक इथं करून खातेत ही त्यांची जमीन असं गृहीत धरलं कोर्टानं. मग त्यांना वाटलं की आता ही जमीन आमची आता आपल्या हातातून जाते आहे, म्हणून त्यांनी किशोर बापू नामक व्यक्तीला या किनगावच्या माजी सभापतीला विकली आणि आता ती माणूस आमच्यावर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्यासाठी आम्ही ही केलं, SP कडे गेलो, कलेक्टर मॅडमकडे गेलो, तहसीलदार मॅडमकडे गेलता, सगळीकडे पिटिशन दिले, पण कुणी आमची दाद घेतली नाही आहे. अजून आमच्यापर्यंत कुणी आलं नाही आणि ही प्रकरण आता कोर्टामध्ये चालू आहे. तर ह्या प्रकरणात कोर्टावर आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि जोपर्यंत हे कोर्टातून न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली निघत नाही तोपर्यंत किशोर बापूंना आमच्या जमिनीमध्ये येऊ नये किंवा आम्हाला त्रास देऊ नये, एवढीच विनंती आहे आमची. आणि जर आले तर आम्ही सामूहिक आत्महत्या करू, आम्हाला जर त्रास दिला तर. रामराव सोपान मुंडे म्हणून चुलते आहेत, माजी सैनिक आहेत, त्यांचं पण या जमिनीवर उदरनिर्वाह आहे आणि ते आता सध्या इथं नसल्यामुळं त्यांची मुलाखत घेता येणार नाही. त्यांनी पण या प्रकरणामध्ये भरपूर हे केलेलं आहे, कष्ट खालीत, पण ते आता काय होते बघू यांना. तर तेव्हाच आमच्या फुसासूनच कब्जा घ्यायचा होता ना, त्यांच्या आईने त्यांना दिलं का नाही? कुदरीवाल्याने कब्जा घ्यायचा, किशोर बापून कशाला कब्जा घ्यायचा? किशोर मुंड्याचा इथं काही सुद्धा संबंध नाही. ते 3 पिढ्या गेल्यात आमची, आज सासू त्या लेकीनं कब्जा घेतला नाही आणि हे का कब्जा आमच्या शेतावर घ्यायचा? त्यांनी आमच्या शेतावर कब्जा घेऊ नये. आतापर्यंत ज्याला बैनामा करून दिला त्यांनी येऊन पेरायचं होतं ना. आतापर्यंत त्यांनी कब्जा घेतला नाही, ह्याने दुसऱ्याला मी घेतो, मी दाडपणा करतो, मला भीतेत सगळे म्हणून त्यांनी बैनामा करून घेतलाय मुद्दाम. राजकीय बळ जर करायला गेलं तर आमचे बी बंधुराज बांधव राहील, माझे सैनिक. त्यांनी काय करावं लागेल? देशासाठी युद्ध केलं का नाही? तेच म्हणाला सगळ्याच्या ह्यानं आम्हाला न्याय द्यावा. हा प्रकार आमचं 1-2 डोया गेल्या साहेब. आमची जमीन आमच्या ताब्यात आहे. आमच्या वडिलांना दिल्या का कुणं दिल्या ते आम्हाला माहित नाही. सांगतात ना आता आजीकडून घेतली म्हणजे तुमच्यामध्ये बी मेळ नाही असं मला वाटतं का? कारण का आजीने दिले म्हणून सांगितलं ना, आजी आंधळी होती आणि आंधळ्या आजीचा फायदा. अहो आजीनं दिली पण आम्हाला माहित नव्हती दिलेली, वडिलाला माहित असेल. तेव्हापासून बी आमच्याकडेच आहे जमीन, कब्जात आमच्याच आहे. कुणीच आलं नाही. शेजाऱ्याने एक बार पंचनामा झालता इथंच त्यावेळेस. म्हणजे कागदोपत्री तिकडे काय व्हायला लागले उलटहाल हे तुम्हाला माहित नाही, मात्र कब्जा मात्र तुमच्याकडे कायमचा आहे. 70 वर्ष झालं आमच्याकडेच कब्जा. आता मला बी 60-65 वर्ष झालंच आणि बी माझ्याकडे कुणी आला नाही आणि कब्जा कुणी केला बी नाही. आणि मग आता येतील त्यांनी आणि आम्हाला हे करतील, बळजबरी करतील किंवा आमच्यावरती अतिप्रसंग करतील, हे कशावरून वाटलं? आता कशावरून वाटायलंय? त्यानं दंडमशाहीनं जमीन घेतली त्याच्याकडून बैनामा करून, मग कब्जा नसताना घेतोय म्हणजे त्याची दंडमशाहीच झाली ना. कुठला काय गुंड गेला का काय? ती
ह्याचं काही लावावं लागेल का नियोजन शासनानं? कोर्टात गेलो आम्ही बी, न्याय द्यावं लागेल का? एक बहुमान सीमेवर मग हे आज हे देखावा करण्याच्या ऐवजी तुम्ही कोर्टाला दाखवायचं होतं की आज आमच्यावरती ही वेळ आलेली आहे आणि जर कधीही ते येऊन आमच्या जमिनीवरती कब्जा करू शकतात. तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं होतं, कोर्टाकडे हे सांगायचं होतं कोर्टाला की आमच्यावरती ही वेळ आलेली आहे म्हणून. पाहिजे ना. कोर्टात गेला, पोलीस स्टेशनला दिलेत रिपोर्ट, कलेक्टरला दिलेत, सगळ्यालाच दिलेत, कुणाला नाही म्हणायचं नाही.